नागपुर के पांचपावली पुलिस थाना हद में एक चोरी होने की घटना सामने आई है। मिली जानकारी के अनुसार शेख रफीक नामक व्यक्ति ने 26 जून को उसकी टाटा एस 4 चक्का वाहन मेहदीबाग के मामा अगरबत्ती कारखाने के सामने खड़ी रखी और वहां से चला गया। दूसरे दिन जब वह वहां अपनी टाटा एस गाड़ी लेने आया तो वहां से गाड़ी गायब थी। फिरियादी शेख रफी ने इसकी शिकायत तुरंत पांचपावली पुलिस थाने में दर्ज की, जिसके आधार पर पुलिस ने सीसीटीवी और तकनीकी मदद से इस मामले के आरोपी को गिरफ्तार किया है। पकड़ा गया आरोपी की पहचान धनराज महादेवराव बारपात्रे के रूप में हुई है। जानकारी सामने आ रही है कि आरोपी गाड़ियां चुराकर उसकी बैटरी बेचने का काम करता था। इसके पहले भी आरोपी ने गाड़ियां चोरी की थी। फिलहाल आरोपी पुलिस की हिरासत में है और आगे की जांच पुलिस कर रही है। बरोबर आहे। परवा दिवशी एक गाडी चोरीचं पुढे आलेले आहे। त्याच्यात शेख रफीक नावाचा एक व्यक्ती आहे, टाटा एसचा मालक आहे तो, 4 व्हीलरचा। त्यांनी मेहंदीबाग कारण मामा अगरबत्ती समोर ठेवली ती गाडी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर तिथं दिसली नाही। तर सीसीटीव्ही कॅमेरा या सर्वच्या आधाराने तांत्रिक पद्धतीने शोध लावला आमच्या टीमने। FIR होताच 5 तासाच्या आतमध्ये त्या गाडीचं शोध लावले आणि आरोपीचा पण शोध लावला। आरोपीचं नाव आहे धनराज महादेवराव बारापात्रे। हा राहणारा तिकडे मोद्याकडला आहे, पण भाड्याने राहत होता यशोधनगरला। त्यांनी ही गाडी चोरी केलेली आहे। त्याचं गाड्या चोऱ्या करून बॅटरी काढणे आणि विकणे, त्याच्यासाठी अगोदर त्यांनी कळमना मार्केट येथील एक पॅशन प्रो गाडी चोरी केली। त्या गाडीचा वापर करून या गाडीला चोरून नेलेलं आहे। तर याचं छडा लावून लवकरात लवकर या आमच्या जे DB टीमने त्यांनी तात्काळ मुद्देमाल जप्त केल्याने आरोपीला पण ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। तो मॅक्सी घेतलेला आहे। मॅक्सीने तो चालवत असताना काही इन्कम कमी झालेली आहे। त्यांना जे इन्स्टॉलमेंट भरायचं आहे, तर इन्स्टॉलमेंट कुठून निघणार, व्याज जास्त झालेलं आहे। मी भाड्याने राहतो, भाड्याचं पण घर भाडं द्यायचं आहे, ते पेंडिंग पडलेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात आलं की त्यांनी ही चोरी केलेली आहे। याच्यापूर्वी तसं काही रेकॉर्ड नाही आहे। सर, इथे कारवाई करण्यात आली आहे, नेमक्या कारवाईमध्ये आपले कोण कुठली टीम सामील होती, कुणाची टीम होती, कशा प्रकारे यांना माहिती पडलं काय? बरोबर आहे। या तपास टीममध्ये पवन भटकर मेजरची होती, त्यासोबत शिंगणे मेजर, राज पल्लीवार, नितीन वर्मा, ओमप्रकाश बुर्डे, शहनाज मिर्जा आणि पवन ठाकूर या टीमने ही कारवाई केलेली आहे। कशा प्रकारे यांना माहिती मिळाली? जसं सूचना मिळाल्यावर त्यांना आपण रवाना करतो। COCला एक पत्र देऊन बाकी लोकल कॅमेऱ्याने COCचे कॅमेरे चेक केले। त्या पद्धतीने ज्या मुवमेंट आहे त्या पद्धतीने जाऊन ते ताब्यात घेतले और गुन्हा उघडकीस आणले। महाराष्ट्र TV 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।